यानंतर शेवटची गाथा होत आहे जयमंगलाष्ट गाथा. जयमंगलाष्ट गाथा झाल्यानंतर लगेच शपथविधी होईल. तरी कुणीही उठू नये. थोडं 5 मिनिटाचं शांततेचं सहकार्य करायचं. जयमंगलाष्ट गाथा. बाहुसमनिमित्त सौधन्तं गिरिमेखलं उदित घोरससेनमारं दानादिधम्म विधिना जितवा मुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियुजित सबरन्ति घोरं वनालभकमतमदन्तयाखं कान्ति सुदन्त विधिना जितवा मुनिन्द तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरिगजवरङ्गतिमत्तभूतं दावाग्यचकमसने वसुधारुणन्तं मेत्तम्बुसेकविधिना जितवा मुनिन्द तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि उखितखगमतिहत सुदारुणन्तं दावन्ति योजनपतङ्गुलिमालवन्तं इति विसङ्खतमनो जितवा मुनिन्द तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि गत्वा नकटमुदर इव गर्भिणीया चिन्ताय दुटवचन जनकाय माज सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्द तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि स्वचं विहाय मतिसाचकवाधकेतो वादाभिरोपितमनति अन्धभूतं मय्यापदीपजलितो जितवा मुनिन्द तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्द भुजगेन विभुं महेन्दे पूतेन तेरभुजगेन दमापयन्तो ईतुपदेश विधिना जितवा मुनिन्द तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गादीति भुजगेन सुतट्टतं ब्रह्मा विशुद्धिच्युतिमे दीपकाभिधानं ज्ञानागदेन विधिना जितवा मुनिन्द तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि एतापि भूत जयमङ्गलट्टगाथा यो वाचको दिन दिने स्वरते मतन्ति हित्वा ननेक विविधानि च पदवानि मोक्षं सुखं अधिगमे नरो सपय्यो. जा उडाला किडाला आपल्या खाली बसायचं का नाही, काही विषय नाही. तसं पुढे सांगा पलीकडे. यानंतर 3 सरनते होतील, 3 साधू होतील. तर पहिल्या सरनते साधूला दारिकेने दारकाच्या गळ्यात अर्पण करायचं आहे. दुसऱ्या सरनते साधूला दारकाने दारिकेच्या गळ्यात अर्पण करायचं आहे. आणि तिसऱ्या सरनते साधूला जे काही तुमच्या हातात पुष्प दिलेले त्याचा वर्षाव करून या नव दारकास दारिकेस आपण सर्वांनी शुभाशीर्वाद द्यायचा आहे, आशीर्वाद द्यायचा आहे आणि सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्वांनी पहिल्या आणि दुसऱ्या साधूला पुष्प उधळायचे नाही, तिसऱ्या साधूला उधळायचे सर्वांनी. ध्यान राहू दे. नथी में शरणं
बुद्धोमे शरणं वरं एतेन सच वचनं होतु ते जय मंगलम साधु नथी में शरणं वयं नमो में शरणं वरं एतेन सच वचनं होतु ते जय मंगलम साधु. हात जोडून बरा. नथी में शरणं वयं संघो में शरणं वरं एतेन सच भजनं होतु ते जय मंगलम साधु. थोडा सर्व या शपथविधी बसून गेला